खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। विखे पाटील इंटरनॅशनल स्कूल मध्ये भरारी 2026 वार्षिक स्नेह संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न। शिंदखेडा येथील विश्वास एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन संचलित विखे पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे दिनांक 17 जानेवारी रोजी भरारी 2026 हा वार्षिक स्नेह संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला। या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती मीनाताई विश्वास पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून शिरपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती कक्कूबेन पटेल उपस्थित होत्या। तसेच शिंदखेडाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्रीमती कलावतीताई माळी, बोरा इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन श्री सुरेंद्रजी बोहरा, माजी गटनेते व विद्यमान नगरसेवक श्री अनिल वानखेडे, माजी नगरसेवक उल्हास देशमुख, माजी उपसभापती श्री विश्वनाथ पाटील, रोटरी स्कूलचे प्राचार्य श्री बारीक सर यांसह संस्था उपाध्यक्ष श्रीमती स्वाती पाटील, संचालक श्रीमती काजल पाटील, श्रीमती माधुरी पाटील, श्री अतुल सिंग, श्री राज पाटील, श्री रोहित पाटील यांसह गावातील राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व पालक उपस्थित होते। कार्यक्रमाप्रसंगी भरारी 2026 साठी सह्याद्रीचा सिंह ही थीम घेत छत्रपती शिवाजी महाराज यांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगात गाजवलेले शौर्य, स्वाभिमान व स्वराज्य स्थापना यांची ओळख विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलागुणांमधून पात्र सादर करून दिली आहे। विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची आठवण व शिवरायांची प्रेरणा रुजवण्याचं कार्य व्हावे यासाठी ही थीम घेण्यात आली होती, असं प्रतिपादन संचालक श्रीमती माधुरी पाटील यांनी केलंय। विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेक सोहळ्यापर्यंतचा प्रवास अत्यंत प्रभावी व भावपूर्ण पद्धतीने सादर केला। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाला व त्यांच्या कलागुणांना सर्व मान्यवरांसह नागरिकांनी प्रशंसा करत दाद दिली आहे। या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। तसेच सुरुवातीला विखे पाटील प्री प्रायमरी स्कूलच्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या नृत्याने आणि त्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली। उत्कृष्ट नियोजन व प्रभावी सादरीकरणामुळे कार्यक्रमाला पालकांकडून आणि प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला। शिंदखेडा शहरामध्ये स्थापित असलेल्या विखे पाटील इंटरनॅशनल स्कूलचा इतिहास व शैक्षणिक क्षेत्रातील कार्य आणि विद्यार्थी प्रगती यांचा अहवाल श्री मनोज पाटील यांनी आपल्या प्रस्तावनेतून करून दिला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 9वीच्या विद्यार्थिनी कुमारी हंसिका चौधरी मनस्वी पाटील यांनी तर मान्यवरांचे आभार प्री प्रायमरी प्रभारी आशा पाटील यांनी केले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांचं मोलाचं सहकार्य लाभले। मुख्य संपादक यादवराव सावंत, खानदेश बुलंदतोफ। And that is why they have given their valuable time for this program. Our Vikhe Patil sir was a visionary and talented person. He helped and guided many people to establish and run school in their areas. He established Vikhe PIS school in 2015. It was his aim to provide quality education with minimum fees. He took lot of efforts for the school, but unfortunately now he is no more. Now our chairman Minatai Patil is working hard to complete his incomplete work. Our school every year adopts 2 girl students and give them free education up to 10th standard. By doing this, she is repaying to society. In academic, our VKPI students participates in many competitive exams. Many students pass these examinations and they receive prizes and certificates for their excellent performance. Last year our 10th class results were excellent. We achieved 100% result in 10th class exam. This year our school is CBSE up to 10th standard. This is the first year CBSE board examination is there for our students. For the holistic development of students, many co-curricular activities, cultural activities are conducted in the school throughout the year, which you may have seen in our WhatsApp group. In sports, VKPI students actively participates in various indoor and outdoor games. Many students have won prizes at district and state level. This year, 126 students played at the district level and secured first, second, third rank. 20 students played at the division level and 3 students played at the state level. Our management is also planning JEE NEET foundation classes for our students in the future.
असे म्हणतात माणूस जन्माला येतो आणि जातो, मात्र अशा ज्या इन्स्टिट्यूट्स उभ्या असतात या वर्षानुवर्षे आपल्या ज्या पिढ्या असतात त्या पिढ्या घडवत असतात. हे जे स्मॉलस छोटस वृक्ष सरांनी लावलं होतं, आमच्या व्हाईस प्रेसिडेंट स्वाती पाटील मॅडम असतील, आमच्या सेक्रेटरी आदरणीय माधुरी पाटील मॅडम असतील, त्याचप्रमाणे डायरेक्टर काजलताई पाटील मॅडम असतील, तर त्या वेळोवेळी आपल्या शिंदखेड्यातील विद्यार्थ्यांना आपल्याला चांगलं कसं देता येईल त्याही देश विदेशात फिरत असतात. तिथले एज्युकेशन सिस्टम आणि बऱ्याचशा गोष्टी त्या शिक्षकांसाठी ट्रेनिंग वगैरे अरेंज करून त्यांचं नॉलेज कसं अपडेट करता येईल यासाठी प्रयत्न करत असतात. आणि हे करत असताना आम्हाला समाजातील शाळा हा समाजाचा अविभाज्य भाग आहे, समाजाचं प्रतिबिंब आहे. वेगवेगळ्या समाजातील गरीब श्रीमंत जी मुलं असतात ते शाळेत जसं गावात राहतात त्याप्रमाणे हे शाळेत शिकत असतात. आणि म्हणून शाळा चालवणं हत्ती पोचण्यासारखा प्रकार आहे असे आमचे चेअरमन साहेब म्हणायचे. जुन्या काळी असं होतं की नदीच्या काठी लोक आपले वसाहत राहत असत, कारण त्या काळी पाणी हे महत्वाचं होतं. मात्र आज ज्या ठिकाणी चांगल्या शाळा आहेत त्या ठिकाणी लोक वसत आहेत. आणि म्हणून आपल्या गावात एक चांगली इन्स्टिट्यूशन शिक्षण संस्था असणं हे सुद्धा एक भाग्याचं काम आहे. आणि ते आपल्या सरांनी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे. म्हणून आज आपण त्यांना थँक्यू म्हटलं पाहिजे. त्याचप्रमाणे शाळा चालवत असताना हे जे वेगवेगळ्या जे लोक आहेत, सामाजिक सोशल वर्कर आहेत, तर ते आपल्या शाळेला हे वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत असतात आणि सहकार्य करत असतात. आणि आमच्यावर प्रेम करणारी लोक आज या ठिकाणी आपला वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत. तर मी आपले जे अतिथी असतात त्यांचा सत्कार कर सांग भवानी तुझ विना आम्हालाही सांगा. शिवाजी 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 नाही मासाहेब, आम्ही कोणत्याही सुलतानाला मुजरा करणार नाही. मी म्हणता नाही दरबारी नेले आई, जो आत शिरुनी पाही शील नमवू शकलो नाही. देशाच्या राजा नाही मी, राजभक्त होऊ कैसा. धर्माचा राजा नाही राजनिष्ठ होऊ कैसा. माते तू सांग तात चरणातेही कापून ठेवी न मान. माते तू सांग तात चरणातेही कापून ठेवी न मान. रक्त चरित
शिवाजी महाराज की हृदयात माऊली येथे सजावली गडकोट रावली शिवशंकर हा मुक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा गळदुष्ट दुर्जना प्रलयंकर हा संतांचं रक्षितो शत्रूनी खंडतो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा शिवरूपचो ह्या सिंहासनाच्या पायऱ्या पाहून महाराजांना जाणवत होतं की ही पहिली पायरी म्हणजे माझे बाजी पासलकर आहेत, ही दुसरी पायरी म्हणजे माझे बाजी प्रभू देशपांडे, ही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.